गळण्यासाठी तुळशीचं पत्र आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ का घालायची? तर आजपासून हा देह माझा नाही, मी देह वाहिला तव सेवे कारणी, मम चित्त मिळाले तुझला अगणितपणे, मी तुझ वाचुनी साया विषया कधीच दिधली रजा, कुठे मग भाव राहिला तुझा. हा देह भगवंताला समर्पित केलेला आहे, त्याची अखंड आम्हाला जाणीव व्हावी यासाठी तुळशीची गळ्यामध्ये माळ घालायची. पदोपदी आम्हाला जाणीव व्हायला पाहिजे की मी बरोबर चाललोय का चुकीचं चाललेलो आहे. ही जाणीव आणि ही स्थिती लक्षात आणण्यासाठी हा आचार आम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. समर्थ स्वारी ह्याच्या पुढे मला ज्ञान सांगताना म्हणते की कसं पाहिजे, की प्रत्येकाला चिंतन करत असं बरं. असं कुठं संतांनी केलेलं आहे का की गरिबांना वेगळं, श्रीमंतांना वेगळं, उच्च जातीला वेगळं, असं कुठं संतांनी केलेलं आहे का? संत काय म्हणतात? या रे सारे जण याते भलते नारी हो. इथं उच्च नीच काय नेणो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी. भगवंताचा भाव महत्वाचा आहे. ओबारा एका ठिकाणी वर्णन करताना म्हणतात देव भावाचा मुकेला दास सेवकाचा झाला, पहा महिमा आवडती फळे खाय बिंबिणीची, पोहे सुदाम देवाचे पक्के मारी कोरडेते, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती फुले. ओबारा वर्णन करताना म्हणतात की भगवंताला काही अभिप्रेत नाही. कलियुगामध्ये तर भगवंतानं काहीही मागितलेलंच नाही, पण आम्ही सुरुवातच मागण्यापासून करतो. बघा विचार करून, आता चैत्र महिना सुरू झाला, बऱ्याच जणांच्याकडे संकल्प असतो सत्यनारायणाची पूजा करायचा. आम्ही गुरुजींच्याकडे गेलो, गुरुजींनी आम्हाला चिठ्ठी दिली, यादी दिली, 5 बदाम 5 काढता जी चिठ्ठी असेल ती दिली. आम्ही ती घेऊन आलो, वाण्याच्या दुकानाकडे गेलो, त्याला दाखवली ती चिठ्ठी. बघितल्यावर तो म्हणतो खायला पाहिजे का पूजेला पाहिजे? पूजेला म्हणजे की तयार पॅकेट सत्यनारायण फुलं पुडा सकट सगळं रेडी. आम्ही घराकडे आणलं, त्यातला एक बदामाचा बी घेतला आणि कुत्र्याला टाकलं. ते कुत्र त्याच्याकडे बघत पण नाही, पण आम्ही हे सगळं देवापुढे ठेवलं. आमची पूजा करण्यासाठी गुरुजी आले. आम्ही 5-25 जणांना जेवायला बोलवलं. 1.25 किलोचा शुद्ध तुपाचा शिरा केला. गुरुजी ओळखीचे म्हणून 1000 रुपये दक्षिणा दिली. सगळं गणित घातलं. गणित होतं किती रुपये? कसंही केलं तर 2,500 वर गणित जात नाही. पूजा सुरू करायला गुरुजी येतात. आचमन झाल्यावर काय म्हणतात? मम म्हणा आत्मना श्रुती स्मृती पुराण फल प्राप्त्य रथम. अमृतम अजून गणित मोठं आहे. विपद चतुष्पद सैन्यानाम क्षेम आयु आरोग्य ऐश्वर्य. 2,500 रुपये आम्ही खर्च करणार आणि 1 किलोमीटर लांब यादी मागणार. त्यांना द्यावं लावं आम्हाला. संत म्हणतो तुझ्या प्रारब्धाला जे मिळणार आहे ते निश्चितपणाने तुला प्राप्त होणार आहे. त्यासाठी तुला वेगळं काही करायची गरज आहे का? मौलिक वर्णन करताना म्हणतात परी आगतिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे तरी विशेषित एक कोशावे. घेई नको किम निमित्ते कोणे एक येते सिद्धीन वचता ठाके, परी तेथे जे मी अपरितोके शोभा देना, देखे जे तुलाने कर्मणी पसे, तेथे आदिपुरुषी अर्पिसे, तरी परिपूर्ण सहजे जागले जा. कर्म करणं आमचं कर्तव्य आहे. फलाची अपेक्षा न धरताना कर्म करणं हे आम्हाला संत शिकवतात. संत काय म्हणतो? असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. समर्थांची स्वारी वर्णन करताना म्हणते की जे ह्या सगळ्याच्या पुढे जाऊ शकतात, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप गुरफटत नाही, ते पुढे जाऊ शकतात. ज्या व्यक्तींनी ज्या महात्म्यांनी आईच्या इच्छेखातर आईला शब्द दिला, त्याने आईनं काय सांगितलं? कमीत कमी तू लग्नाला तरी उभा राहा. समर्थांचे तरी हरकत नाही. समर्थांची लग्नाला उभा राहिले. अक्षदा सुरू झाल्या. पहिल्या 2-3 अक्षदा झाल्या. शेवटची अक्षदा यानी लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा. शेवटची झाली आणि शेवटी आला शुभमंगल
ती समर्थांची स्वारी पळत बाहेर गेली की ज्या महात्म्यांनी संसार केलेला नाही ते समर्थ आम्हाला ज्ञान सांगताना काय म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. असं कुठं समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे का की तू संसार सोड? तर समर्थ नाही, कोणत्या संतांनी सांगितलेलं नाही. ज्ञानोबारे काय म्हणतात, ज्ञानोबारांनी आम्हाला ज्ञान सांगित असताना म्हणलेलं आहे की आम्ही सगळं करायचंय. असोनी संसारी जीवे वेद शास्त्र उभारी वाढा सदा, वेद शास्त्र उभारी पाया सदा, वेद शास्त्र उभारी पाया सदा. किती सोपं सांगितलं. संसारामध्ये राहून आम्हाला या सगळ्या गोष्टीचं चिंतन करता येऊ शकतं हे समर्थांनी आणि सगळ्या संतांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला संसार सोडायची गरज नाही. पण आम्ही तर काय करतो, आम्ही फक्त आणि फक्त त्या लक्ष्मीच्या मागे लागतो. कुठलीही गोष्ट करण्यासाठी आम्ही लक्ष्मीच्या मागे लागलेलो आहे. संत म्हणतात लक्ष्मी स्थिर आहे का, लक्ष्मी चंचल आहे. पण त्या लक्ष्मीची प्राप्ती करायची आम्हाला आवश्यकता आहे का? विचार केला तर लक्ष्मी आम्हाला पाहिजे जगायचं असेल तर, पण तिच्या मागे लागल्यामुळं ती आमच्याकडे स्थिर राहिलंच नाही. साधं उदाहरण, आम्हाला घरामध्ये दाम्पत्य जेवायला बोलवायचं आहे म्हणून आम्ही मित्राच्या घरामध्ये गेलो आणि मित्राच्या पत्नीला सांगितलं की वहिनी असं असं आहे आणि 2 दिवसांनी तुम्ही आमच्याकडे जेवायला या. त्या काय सांगतात, मी ह्यांना विचारतो मला सांग. बरोबर. समर्थ म्हणतात तिला सांगण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही जर त्याला सांगितलं तर अंतरी वसता नारायणे लक्ष्मी सकाय पुणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. समर्थांनी काय सांगितलं, विष्णूचीच उपासना करा ना. जर आम्ही विष्णूची प्राप्ती करायचा प्रयत्न केला, लक्ष्मी विष्णूला सोडून जाईल. आम्ही लक्ष्मीच्या मागे लागल्यामुळं विष्णू फिरायला निघाल्यानंतर लक्ष्मी त्याच्याबरोबर जाणार आहे. समर्थ म्हणतात ज्यावेळेला दृढ विश्वासाने हे करण्याचा प्रयत्न करू संसारामध्ये राहून आम्हाला हे करता येतं. कारण कोणत्या संतांनी संसार सोडलेला आहे का? अगदी नाथांच्यापासून आम्ही जरी विचार केला तरी एकाही संतांनी संसार सोडलेला नाही. ज्या महात्म्याच्या घरामध्ये भगवंताची स्वारी 1 दिवस नव्हे 2 दिवस नव्हे 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपाने राहिले. बरं पडेल ते काम करत दासांचा दास श्रीहरी नंदाचा नंदन खासी तो नाथा घरी चंद्र. पडेल ते काम केलेल्या भगवंतानं त्या असलेल्या नाथांचे चिरंजीव हरिपंडिताचं मनपुत्रही काढलेलं आहे भगवंताने. बरं एवढं सगळं करून नाथ महाराजांची स्वारी उठण्यापूर्वी पूजेची स्वतःच्या पूजेची तयारी भगवंताने केलेली आहे. रात्रीच्या कीर्तनामध्ये भगवंताची स्वारी स्वतः काळ घेऊन उभा राहते. नाथासह कीर्तनी आपुल्या रंगे गुण गायनी, साथ दे चिपळ्यांची खासी तो नाथा घरी चंद्र. हो स्वतः भगवंताची स्वारी उभा राहिली होती. असं नाथांनी काय केलं? शेवटच्या चरणामध्ये महाराज वर्णन करताना म्हणतात भक्ता घरी राहतो सहज तो भक्तांना लाभतो प्रभूला भक्तीचे बंधन. अहो भगवंताला भक्तीचं बंधन आहे. म्हणून जनाबाई काय म्हणतात, हरिरा पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर हृदय बंदी खाना केला भगवंताला धर्म म्हणायचं आहे. भगवंताचं संकीर्तन करत असताना भगवंताच्या कोणत्या चरित्राला वैशिष्ट्य आहे? बघा विचार करून भगवंताचं सगळ्यात महत्वाचं आवडतं चरित्र कोणतं आहे? नामदेवराय वर्णन करताना म्हणतात येत असे चरित्र केले नारायणे रामगता गोधने राधिका हे सुंदर सारिले ह्या रूपे अनंते पुढेही करणे बहुत आहे. किती सांगितलं? कोणतं चरित्र भगवंताचं
गोकुळामध्ये भगवंतांना केलेले चरित्र आहे ते अनन्य साधारण आहे. अहो असं गोपाळांनी भगवंतांना काय दिलेलं होतं? प्रेम लक्षणा भक्ती दिलेली होती जी आम्हाला संत आमच्याकडनं मागतात. संत म्हणतात तू भक्ती अशी कर. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, अपेक्षा विरहित करायची आहे. आम्ही अपेक्षा धरून प्रत्येक काम करतो म्हणून भगवंताची स्वारी आमचा सहकारी बनायला तयार. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासांची गुणा द्वारकेचा प्राण पांडवा घरी. हो पांडवांच्या घरामध्ये भगवंताची स्वारी का राहत होती? पडेल ते काम भगवंतानं केलेलं आहे. विचार करून बघा, त्रैलोक्याधीश भगवान आहे पण सारथ्याचं कारणही भगवंतानं केलं. का